नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे STI रोहिदास चोंदे पाटील या यूट्यूब चॅनलवर स्वागत. आणि आपण आज स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडून जी एक जवळपास 5,000 प्लस जागांची मोठी जाहिरात या ठिकाणी आलेली आहे, त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे. त्या ॲड संदर्भात आपण आज संपूर्ण माहिती घेणार आहोत. कोणकोणती पदं आहेत याच्यामध्ये पोस्टल असिस्टंटसारखे एक महत्त्वाचं पद आहे, डाटा एंट्री ऑपरेटर आहे, त्या पदाचे क्रायटेरिया काय आहे, त्याच्यासाठीचा सिलेबस काय आहे आणि त्याचा अभ्यास कशातून कशा पद्धतीने केला पाहिजे, आणि विशेष म्हणजे 12वी पास विद्यार्थ्यांसाठी हे सगळं आहे. ओके, त्याच्यामुळे खूप सारी विद्यार्थी मित्र आहेत आपल्याकडचे महाराष्ट्रातील, त्यांच्यासाठी ही फार मोठी संधी असणार आहे. चला या ठिकाणी आपण डिटेलमध्ये सर्व काही बघणार आहोत. ही कंबाईन हायर सेकंडरी, जिला 10+2 म्हटलं जातं, ज्याला आपण 12वी म्हणतो थोडक्यात, त्या संदर्भातली एक्झाम आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन आता ही कोणत्या भाषेमध्ये होणार आहे, कशा पद्धतीने याचे प्रश्न येतात, या संदर्भात थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत. आणि ही PDF जी आहे, ही PDF तुम्हाला आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे, ज्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, त्या ठिकाणी ही PDF नोटिफिकेशन तुम्हाला भेटणार आहे, संपूर्ण नोटिफिकेशन. ओके, पुढे या परीक्षेसंदर्भात आपण विविध जुन्या प्रश्नपत्रिका ज्या काही झालेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिका असतील, त्याच्यानंतर त्याच्या संदर्भातले स्ट्रॅटेजी लेक्चर्स असतील, ते सगळे आपल्या ॲप्लिकेशनला तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल या कॉलममध्ये येणार आहे. त्याच्यात आपण दुसरं कोर्ससुद्धा लॉन्च करतोय, तो काही दिवसात तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होईल. चला, कधीपासून कधीपर्यंत आहे, फॉर्म भरण्याची डेट काय आहे, शेवटची तारीख वगैरे, परीक्षा कधी आहे, सगळ्या बाबी आपण बघूया. पहिला मुद्दा, डेट्स फॉर सबमिशन 6/11 ते 15/12/2020. मित्रांनो, 6 नोव्हेंबरला सुरुवात होते, 15 डिसेंबरला लास्ट डेट आहे. त्याच्या आधी फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, फीस काय आहे, त्या सगळ्या बाबी आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर लास्ट डेट 15/12, ऑनलाईन पेमेंट तुम्ही 17/12पर्यंत करू शकतात. पुढे ऑफलाईन चलन तुम्ही 19/12पर्यंत आहे. मात्र शेवटच्या तारखांपर्यंत जाऊच नका, 2-3 दिवस आधी जे आहे तुम्ही त्या ठिकाणी मला वाटतं ती प्रोसेस करण्याचा प्रयत्न करा. ओके, टायर 1 एक्झाम जी आहे 12/4 ते 27/4/2021. बघा, म्हणजे तारीखसुद्धा डिक्लेअर आहे. मित्रांनो, अत्यंत भरवशाच्या अशा या परीक्षा ज्यांच्या तारखा डिक्लेअर आहेत, यांचा अभ्यास आता महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांना करावा लागेल. तुम्ही याच्या आधी MPSC करत असाल, सरळ सेवा, पोलीस भरती, पोस्टमन, MTS भरती, तर नक्कीच माझं तुम्हाला विनंती असेल प्रत्येकाला की तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरला पाहिजे. फीस अत्यंत कमी असते या ठिकाणी, मात्र चान्सेस खूप चांगले, पगार खूप जास्त असतो, कारण की केंद्र सरकारची या ठिकाणी ही कायमस्वरूपी नोकरी आहे, हे आधी लक्षात घ्या. आता टायर 2 पेपर जो असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह, ती नंतर त्या ठिकाणी तारीख जाहीर होणार आहे. चला आपण या ठिकाणी पुढे जाऊया, मेन मुद्द्याकडे आपण वळतो आहोत. पे स्केल वगैरे त्याची चर्चा या ठिकाणी आहे, आपण त्यावर बोलणारच आहोत. बघा, इथे जर बघितलं, लोअर डिव्हिजन क्लर्क नावाचं किंवा ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट नावाची ही जी पदं आहेत, पे लेवल 2 जवळपास 19,000 ते 63,200, म्हणजे इथे आपण जर बघितलं एक 35,000 ते 40,000 पगार सुरुवातीला तुम्हाला आहे. ओके, म्हणजे एक 30 ते 40मध्ये. आता त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी येतात, तुम्ही कोणत्या शहरामध्ये आहात, काय आहे तिथलची महागाई भत्ते या संदर्भातल्या बाबी वगैरे, ते सगळं. मात्र एक सरासरी खूप चांगला पगार. पोस्टल असिस्टंट, मित्रांनो, हे पद तुम्हाला माहीत आहे, सॉर्टिंग असिस्टंट. आपण पोस्टमन भरती संदर्भात कोर्सेस लॉन्च केलेले आहेत, ते सुद्धा या ठिकाणी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी देतो. आता पोस्टाच्या भरतीची तयारी जी विद्यार्थी करता आहेत त्यांना नक्कीच पोस्टल असिस्टंट किंवा सॉर्टिंग असिस्टंट या पदासाठी खूप मोठी संधी आहे. त्या प्रत्येक पोस्ट भरतीच्या प्रत्येक विद्यार्थ्याने या ठिकाणी हा फॉर्म भरलाच पाहिजे, कारण की पोस्टमनच्या वरचं पद जे आहे ते पोस्टल असिस्टंट आहे, आणि त्या ठिकाणी पगार तुम्हाला खूप मोठा असणार आहे. इथे 25,000 ते 81,000 जवळपास हा एक 45-50 हजाराच्या पुढे हा पगार तुमचा जाणार आहे. पुढे डाटा एंट्री ऑपरेटर आहे, DEO नावाचं पद. ओके, याचाही पे स्केल तुम्ही बघतात, खूप चांगला पे स्केल आहे, तो तुम्हाला माहीत असला पाहिजे. ओके, आता आपण पुढे आणखी डिटेलमध्ये बघूया, थोडंसं मराठीमध्ये काही गोष्टी घेऊया. बघा, कनिष्ठ विभाग लिपिक, आपण ज्याला LDC म्हटलो, किंवा कनिष्ठ सचिवालय सहाय्यक JS. पुढे पोस्टल सहाय्यक PA किंवा सॉर्टिंग सहाय्यक SA हे पद आहे. डेटा एंट्री ऑपरेटर आहे DEO, आणि डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A. ओके, अशा पद्धतीची ही पदं, 4 पदं मित्रांनो. या 4 पदांचा पूर्ण अभ्यासक्रम मी तुमचा आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे त्यावर पूर्ण करून घेणार आहोत आम्ही, पूर्ण टीम. ओके, या ठिकाणी आपण याचा कोर्सही लॉन्च करतो आहे 1-2 दिवसामध्ये. तुम्हाला आपलं जे स्टोअर सेक्शन आहे तिथे अत्यंत माफक शुल्कामध्ये पूर्ण कोर्सेसमध्ये पूर्ण त्या ठिकाणी लेक्चर्स विषय वाईज, सब्जेक्ट वाईज भेटणार आहेत. त्या संदर्भातले काही लाईव्ह लेक्चरसुद्धा आपले असणार आहेत.
आपण पुढे जातोय आणखी पुढे बघा शैक्षणिक पात्रता काय आहे. सरळ जर बघितलं पहिले 3 पदं 12वी उत्तीर्ण असलं पाहिजे. चौथं पद जे आहे विज्ञान शाखेतील 12वी उत्तीर्ण असले पाहिजे या ठिकाणी गणित विषयासह. ओके, तुमच्या लक्षात आलं. 12वी उत्तीर्णवर पहिले 3 पदं आहेत मित्रांनो. सुवर्ण संधी आहे, सोडू नका. प्रत्येक विद्यार्थी मित्र हे लेक्चर बघेल त्या प्रत्येकाने हा फॉर्म भरा. फॉर्म भरल्याने काहीही नुकसान होत नाही. तुमच्यासमोर तारीख फिक्स आहे. तुम्ही इतर परीक्षा बघा, तुम्ही पोलीस भरती, MPSC, सरळ सेवा काय आहे यांच्या तारखा नाही आहे, काही नाही आहे. पूर्ण विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी याच्यामध्ये आहे. अनिश्चितता आहे सगळी, मात्र इथे निश्चितता आहे. मग इथे तुम्ही का अभ्यास करत नाही? थोडंसं माध्यमाच्या बाबतीत तुम्ही टेन्शन घेऊ नका. हिंदी, इंग्रजी, हिंदीमधून आपण अभ्यास करू शकतो. ओके, मराठीमधून हा पेपर नसणार आहे. मात्र मित्रांनो हिंदीची भीती आता तुम्हाला सोडावी लागेल. तुमच्या समोर ऑप्शन असणार आहे. अजिबात घाबरायचं नाही, मी तुम्हाला सांगतोय. ओके, मला वाटतं तुम्ही हे नक्कीच ही जी काही विनंती आहे तिच्यावर काम कराल. पुढे वयाची अट 1 जानेवारी 2021 रोजी असणार आहे. खुला गट 18 ते 27 वय आहे. 18 ते 27, मिनिमम 18, मॅक्झिमम 27. SC ST जे आहे 5 वर्षाची सूट आहे, म्हणजे 32 वर्षापर्यंत. OBCला 3 वर्षाची सूट आहे, म्हणजे 30 वर्षापर्यंत. मित्रांनो वयामध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला नक्कीच या बाबी करता येतील. आणि फीस बघा किती कमी आहे, किती कमी. जनरल आणि OBCसाठी फक्त 100 रुपये. SC ST, एक सर्व्हिसमॅन आणि महिलांसाठी फीस नाही आहे मित्रांनो. जर आता महिला आहेत, ज्या काही महिला या ठिकाणी हे लेक्चर बघतायत, त्या महिला किंवा SCचे विद्यार्थी असतील, STचे असतील, एक सर्व्हिसमॅन यांनी हा फॉर्म भरलाच पाहिजे. तुम्हाला या वेबसाईटची लिंकसुद्धा मी खाली देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आपलं हे जे आहे यूट्यूब चॅनलच्या या डिस्क्रिप्शनमध्ये. आणि ॲप्लिकेशनला तर याच्यावर सगळं डिटेल तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही जर हा फॉर्म भरला तर नक्कीच आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यावर तुम्हाला याच्या संदर्भात कोर्सही आपण देऊ आणि फ्रीमध्ये सुद्धा खूप सारं मटेरियल देऊ. मात्र फॉर्म भरावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे. आता थोडंसं आपण पुढे जाऊया. सिलेबस वगैरे त्या बाबी नीट लक्षात घ्या. बरेच जण काय करतात, अर्धवट लेक्चर बघतात, माहिती नसते. मग अर्धवटमध्ये आपल्याला माहीत आहे किती घोळ होत असतो, नंतर किती नुकसान तुमचं होऊ शकतं. शेवटपर्यंत बघा. बऱ्याच बाबी इथे अशा मी सांगणार आहेत ज्या तुम्हाला माहीत नसतात आणि त्या चुका जर तुम्ही केल्या तर त्या तुम्हाला नंतर खूप महागात पडतात. सिरियसली घेण्याची या ठिकाणी ही वेळ आहे. बघा, डेटा एंट्री ऑपरेटर तुम्हाला जे मी बोललो विज्ञानचा विषय जो आहे गणितासह, त्याच्यावर हे 4थं पद आहे. ओके, 12वीचं. वॅकन्सीज जर बघितल्या यापुढे त्याची पोझिशन वेबसाईटवर नक्की पुढे टेंटेटिव्ह वेकन्सीज जे आहेत त्याच्यामध्ये टाकण्यात येईल असं म्हटलेलं आहे. एक 5000+ जागा या ठिकाणी असण्याची दाट शक्यता आहे आणि त्या असतात दरवर्षी. जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. पुढचा मुद्दा मित्रांनो रिझर्वेशन संदर्भातला. हे आता थोडंसं व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला ही पूर्ण जवळपास एक 60+ पानांची ही नोटिफिकेशन आहे किंवा ॲड आहे. ही आपल्या ॲप्लिकेशनला तुम्हाला मी जे काही SSC भरती संदर्भात आपण एक नवीन सेक्शन बनवणार आहे तिथे मी पूर्ण तुम्हाला अवेलेबल करून देईल. ओके, तिथे डिटेलमध्ये तुम्ही ही वाचायचं आहे आरक्षणासंदर्भात वगैरे. पुढचा आपला मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा जो येतो तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आता PWD आहेच, एक सर्व्हिसमॅन आहे किंवा इतर काही जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याबद्दलच्या बऱ्याचशा बाबी त्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल किंवा ती व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. इथे वयाचा मुद्दा नीट व्यवस्थित वाचून घ्यावा लागेल तुम्हाला. 18 ते 27, 1/1/2021. ओके, म्हणजे थोडक्यात काय 2/1/1994च्या आधीचा जन्म नसावा. बॉर्न नॉट बिफोर. ओके, आणि 2003 नंतरचा जन्म नसावा असं या ठिकाणी आपल्याला ओपनच्या बाबतीत म्हणता येईल. पुढे मग SC STचं तुम्ही या ठिकाणी बघू शकतात किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकतात. ओके, प्रत्येकाला जे एज रिलॅक्सेशन आहे त्या संदर्भात, कारण की या बाबी फार महत्त्वाच्या आहे. या ॲप्लिकेशनला जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ती PDF भेटेल. ती पूर्ण तुम्ही वाचा, त्याचा अभ्यास करा आणि नंतर पुढच्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला लागा. पुढचं जे एज्युकेशनल आहे ते मी तुम्हाला सांगितलं. जे LCD, JSA, PA, किंवा DEO पहिले जे 3 पदं आहे याच्यासाठी फक्त 12वी पास किंवा दुसरा मुद्दा तुम्हाला मी हा फार महत्त्वाचा सांगतोय, इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन फ्रॉम अ रिकग्नाइज बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी. मित्रांनो 12वीला समकक्ष तुमचं जर त्या ठिकाणी किमान 2 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येईल, हे लक्षात घ्या. पुढचं जे 4थं पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर, यासाठी तुम्हाला सायन्स शाखा असली पाहिजे. इकडे तुम्ही बघितलं आर्ट चालेल किंवा कॉमर्स किंवा सायन्स काहीही चालेल वरती. मात्र 4थ्या पदासाठी तुम्हाला सायन्स आणि त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स हा विषय असला पाहिजे. ओके, तो मुद्दा लक्षात घ्या. पुढे मी जातोय. पुढे डायरेक्टली मुद्द्यावर जाऊया आपण. कसं अप्लाय करणार आहे, वेबसाईटचं नाव तुम्हाला देतो आहे, याची लिंकही मी तुम्हाला खाली
डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा आपल्या ॲप्लिकेशनलाही ती लिंक तुम्हाला भेटून जाईल. HTTPS पुढे जर बघितलं स्लॅशमध्ये SSC.nic.in म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन .nic.in डायरेक्टली सर्च करा, तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट येऊन जाईल. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. त्याच्यावर बरेचसे बाबी आहेत ते आपण बघूया. फीजबद्दल तुम्हाला मी सांगितलं 100 रुपये असेल, इतरांना सूट असेल, त्या सगळ्या बाबी. स्कीम ऑफ एक्झामिनेशन मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. इथे किती परीक्षा होणार आहे, टायर 1, टायर 2 आणि टायर 3. सेम पोस्टमन भरतीचं आपण जसं बघतोय का त्या पद्धतीचं थोडंसं वेगळं आहे. ऑनलाईन परीक्षा आहे, कॉम्प्युटर बेस एक्झाम आहे टायर 1, दुसरी डिस्क्रिप्टिव्ह आहे, ज्याच्यामध्ये काय असणार आहे ते मी पुढे तुम्हाला सांगतो, आणि स्किल टेस्ट किंवा टायपिंग टेस्ट टायर 3. मित्रांनो सेम पोस्टमन भरतीचं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहेत त्या प्रत्येकाने या ठिकाणी हा फॉर्म भरलाच पाहिजे. फक्त लँग्वेजचं हे आहे, हिंदी आणि इंग्रजी या ठिकाणी आहे. मात्र तुम्हाला आता हिंदीमधून हे करावं लागेल आणि जास्त त्या ठिकाणी अवघड ते नसतं, हे आधी लक्षात घ्या. ओके, बघा, इन द क्वेश्चन पेपर व्हेअर नेसेसरी द मेट्रिक सिस्टीम ऑफ वेट्स अँड मेजर्स विल बी यूज. पुढे द डेट्स ऑफ एक्झामिनेशन जे आहे त्या टेंटेटिव्ह असणार आहेत, त्या संदर्भातला मुद्दा दिला आहे. त्याच्यानंतर रिचेकिंग वगैरे त्या संदर्भातले काही मुद्दे आहेत. बघा, पहिला मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा टायर 1 कॉम्प्युटर बेस एक्झामिनेशन आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन आहे. याच्यामध्ये काय आहे तुम्हाला सांगतो, हे खूप महत्त्वाचं आहे आणि समजून घेण्यासारखं आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, घाबरतात. हो, मित्रांनो मी अत्यंत म्हणजे गरीब परिस्थितीतून खेड्यातून आलेलो आहे. मी या सगळ्या परीक्षा दिलेल्या आहे, तुमच्यासाठी सांगतो. जे विद्यार्थी रेग्युलर माझे फॉलोअर्स आहेत, यूट्यूबला नेहमी लेक्चर्स बघतात, त्या विद्यार्थ्यांचा माझ्यावर विश्वास आहे की मी ज्या म्हणजे पोट तिडकीने तुम्हाला सांगत असतो किंवा जीव तोडून सांगत असतो की बाबा हे तुम्हाला करावं लागेल. नाहीतर बघा, ती ग्रामीण भागामध्ये तुम्ही ती पोलीस भरती आर्मीची तयारी करणारी काही मुलं असतात, त्यांच्या डोक्यामध्ये घुसतच नाही. त्यांचं म्हणणं असतं तेवढं एकच करायचं आम्हाला. तसं जमणार नाही आहे. तुमच्या समोर आता आव्हानं वाढलेली आहे, कॉम्पिटिशन वाढलेले आहे. तुम्हाला सगळ्या परीक्षा द्याव्या लागतील, कारण लेखी तुम्हाला सगळीकडे द्यायची. बघा, इथे इंग्लिश लँग्वेज आहे, बेसिक नॉलेज. आता मित्रांनो याच्यासाठी आपण तुम्हाला कोर्समध्ये इंग्लिशचे सगळे लेक्चर्स घेणार आहोत. आपलं जी PSI शारदा मॅडम आहे त्यांचे टोटल प्रत्येक टॉपिकवर या ठिकाणी लेक्चर्स होणार आहेत. ओके, आपल्या ॲप्लिकेशनला बरेचसे फ्री लेक्चरसुद्धा आपण दिलेले आहेत मॅडमचे. इंग्लिश लँग्वेजचीही तुम्हाला करावं लागेल. 25 प्रश्न आहेत, 50 गुण आहेत. ओके, 60 मिनिटाचा हा पहिला पेपर असणार आहे, 1 तासाचा. ओके, त्याच्यानंतर 80 मिनिट्सचे स्क्राईबवाले याच्यासाठी असणार आहे PWD. पुढचं जनरल इंटेलिजन्स मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी 25 गुणांसाठी. याचे लाईव्ह लेक्चर्स आपले होणार आहेत ॲप्लिकेशनला. पुढे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, बेसिक अरिथमेटिक. मित्रांनो गणित 25 गुणांसाठी आहे. फरक पडत नाही गणित बुद्धिमत्तेला. हिंदीमधील सगळ्या मागील प्रश्नपत्रिका आपण अभ्यासणार आहोत, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये दोघांमध्ये आपण ही प्रॅक्टिस करणार आहोत. आणि पुढचं GK आहे 25 गुणांसाठी. मी तर म्हणतो बघा, इथे तुम्ही जर बघितले हे खालचे तीनही सेक्शन जे आहेत 75 गुणांचे, हे टोटली पोस्टमन भरतीला आहे. 1 नंबरचा जो आहे पोस्टमन MTS भरतीला आपण बघितलेला आहे. 1 नंबरचं इंग्लिशचं भाषांतर तिकडे आहे, इकडे इंग्लिशचं ग्रामर आहे. बघा, खूप साम्य या ठिकाणी आहे. किंवा तुम्ही MPSC करत असाल, सरळ सेवा करत असाल, पोलीस भरती करत असाल, इंग्लिश तुम्हाला फक्त वेगळं करायचं आहे. सरळ सेवा MPSC वाल्यांना तर हे सगळंच आहे. हो मित्रांनो, पुन्हा पुन्हा तुम्हाला ओरडून सांगतोय मी की तुम्ही परीक्षांची फक्त नावं बदलतात, मध्ये सगळा अभ्यास सारखा असतो. फक्त तुम्हाला ते तुमच्या मनामध्ये भिनलं पाहिजे, तुमचा त्याच्यावर विश्वास बसला पाहिजे की अरे यस, मी कोणती परीक्षा देऊ शकतो, माझा अभ्यास झाला आहे ना, मला सगळीकडे त्या ठिकाणी फायदा होईल. पुढे जर बघितलं ऑब्जेक्टिव्ह टाईप, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या ठिकाणी असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, द क्वेश्चन विल बी सेट बोथ इन इंग्लिश अँड हिंदी फॉर पार्ट 2, 3, 4. मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं जर या ठिकाणी बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की हिंदी आणि इंग्लिशमध्ये हा पेपर असणार आहे. 0.50 निगेटिव्ह मार्क सिस्टीम असणार आहे. ओके, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हा 0.50 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. म्हणजे इथे जे येतं आहे तेवढंच, बिनकामाचं अतिरिक्त टोले मारायला या ठिकाणी चालत नाही. ओके, आता याच्यावर आणखी बऱ्याच बाबी आहेत, हे डिटेल्स मी पुढे घेत राहील. याच्यावर आपले डिटेल्स लेक्चर्स आणखी होणार आहेत. आपले जे कोर्सचे विद्यार्थी असतील तेव्हा तुम्हाला स्ट्रॅटेजी लेक्चर्स भेटणार आहेत. आता तुम्ही हा लेक्चर बघत असाल तर नक्कीच आधी ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा, त्याच्यावर तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन्स भेटतील. नवीन याच्या संदर्भातले अपडेट्स जे असणार आहेत ते सगळे भेटणार आहे. आता इंग्लिशमध्ये काय करायचं आहे सगळं तुमच्या समोर आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. मित्रांनो हे टोटल लेक्चर्स PSI शारदा मॅडम घेणार आहेत. तुमच्या कोर्समध्ये हे सगळे या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत. पुढे बुद्धिमत्ता चाचणीचे लेक्चर्स आहेत. ओके, त्याचे हे सगळे व्हर्बल आणि नॉन व्हर्बलचे जे टोटल या ठिकाणचा हा सिलेबस आहे हा आपल्याला कव्हर करणे आहे.
त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड ज्याला म्हणतो आपण, नंबर असेल, फंडामेंटल अरिथमेटिक असेल, अल्जेब्रा असेल, जिओमेट्री असेल, सगळ्या बाबी म्हणजे ज्याला आपण थोडक्यात अंकगणिता संदर्भातले मुद्दे किंवा थोडेसे पुढे आपण त्याच्यामध्ये भूमिती आहे, इतरही बाबी आहेत, त्या सगळ्या आपल्याला कव्हर कराव्या लागणार आहेत. आणि जी केला चॅलेंज नाही आहे. जी के हा अफाट विषय आहे. याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, नागरिकशास्त्र, विज्ञान सगळं आपण हे सगळं तुमची तयारी करून घेणार आहे ॲप्लिकेशनवर. ओके. आणि हे सगळं करावंच लागेल तुम्हाला. हे सगळं करावं लागेल, त्याच्याशिवाय फायनल सिलेक्शन नाही आहे, हे आधी लक्षात घ्या. पुढचं पेपर 2मध्ये काय आहे नीट लक्षात घ्या. पेपर 2 बरेच जण याला घाबरतात. घाबरण्यासारखं अजिबात नाही आहे थोडीशी तयारी केली तर. वर्णनात्मक पेपर आहे हे आधी लक्षात घ्या. 100 गुणांसाठी आहे. पेन आणि पेपरवर तुम्हाला हे लिहावं लागणार आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर 1 तास या ठिकाणी असणार आहे. काय एका तासामध्ये आणि याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं एसे रायटिंग, लेटर रायटिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लिहिणं असेल किंवा सारांश लेखन असेल, हे सगळे मुद्दे मित्रांनो आहेत. आपण याच्यामध्ये ऑलरेडी एसे आणि लेटरची प्रॅक्टिस पोस्टमन भरतीला करूनच घेतो आहोत. या ठिकाणी तुम्हाला ही हिंदीमध्ये करता येईल ही प्रॅक्टिस. पुढे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स पाहिजे 2 आणि 2मध्ये त्या ठिकाणी 33% ती मार्किंग आहे, ते लक्षात घ्यावं लागेल. ओके. आणि हा पेपर तुम्हाला हिंदी किंवा इंग्रजीमध्ये लिहावा लागेल. मित्रांनो अजिबात घाबरू नका. मला माहीत आहे आपल्या खेडेपाड्यातील विद्यार्थी हिंदी म्हटलं की अरे कसं, इंग्लिशचा तर तुमचा संबंधच नसतो 99% विद्यार्थ्यांचा. मात्र हिंदीमध्ये जमतं बाबांनो. मी तुमची प्रॅक्टिस करून घेतो ना. ओके. करावं लागेल तुम्हाला आता हे सगळं. पुढे मी जातो आहे. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही रोल नंबर वगैरे बऱ्याच बाबी आहेत. टायर 3 जी आहे, स्किल टेस्ट किंवा टायपिंग टेस्ट, याच्यामध्ये सुद्धा आधी टायपिंगची गरज नाही आहे लक्षात घ्या. टायपिंगचं सर्टिफिकेट तुमच्याकडे सुरुवातीला असण्याची गरज नाही आहे. हा फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असणार आहे. कॉम्प्युटरवर या ठिकाणी तुम्हाला स्किल टेस्ट द्यायची आहे. याच्यामध्ये त्याचं ते लोकेशन्स वगैरे सगळे तुम्हाला भेटणार आहे. क्वालिफाईंग नेचरची ही असणार आहे. ओके. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे, तो लक्षात घ्या. स्किल टेस्ट डाटा एंट्री ऑपरेटरसाठी कशा पद्धतीचं वगैरे ते सगळं आपण बघणार आहोत. त्याचं स्पीड वगैरे हे सगळं मी तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनला लेक्चर्स घेऊन त्या ठिकाणी सांगणार आहे, कशी तयारी करायची, काय करायचं, सगळ्या बाबी. ओके. टायपिंग टेस्ट आहे इथे पोस्टल असिस्टंटसाठी वगैरे, त्याची स्पीड वगैरे, ते सगळ्या बाबींवर मी डिटेलमध्ये पुढचे लेक्चर्स बनवणार आहे. मला हा व्हिडिओ जास्त मोठा करायचा नाही आहे. तुम्हाला पोस्ट प्रिफरन्ससुद्धा या ठिकाणी देता येणार आहे. बऱ्याच बाबी आहेत, त्यांच्यावरही आपण बोलू. मोड ऑफ सिलेक्शन वगैरे सगळे मुद्दे. मित्रांनो या ठिकाणी नक्कीच तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपले मित्र या परीक्षेची तयारी करत असेल, त्यांना माहीत नसेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्यासाठी आपण पुढील काही 1-2 दिवसामध्ये कोर्स या ठिकाणी लॉन्च करतो आहोत. नक्की अत्यंत माफक शुल्क असणार आहे. तुम्हाला माहीत आहे खूप कमी याच्यामध्ये आपण खूप सारं मटेरियल या ठिकाणी देत असतो. मग त्यामध्ये ई बुक्स असू शकतात, टेस्ट सिरीज असू शकते, या सगळ्यांचे लेक्चर्स असू शकतात, याच्या मागील प्रश्नपत्रिका, इतर बरीचशी प्रॅक्टिस, ते सगळं आपण या ॲप्लिकेशनला करून घेणार आहोत. चला तर सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.